Hi dear students, this is Srikant Vamanrao Patil and I am working as Junior College Lecturer in Bharat Junior College Buldhana since 1998. Recently, board has published a question bank for all subjects, which you know. Answers to these questions of 3 and 4 marks are available everywhere. सगळ्यांना माहिती आहे 3 ते 4 मार्काच्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला सगळीकडे मिळतात. सगळ्या नोट्समध्ये उपलब्ध आहेत. नोट्समध्ये बुकमध्ये वेगवेगळ्या प्रकाशनचे पुस्तकं उपलब्ध आहेत तुमच्याकडे, त्यामध्ये उपलब्ध आहेत. बट द मेन प्रॉब्लेम इज ऑफ 1 and 2 मार्क क्वेश्चन्स. 1 आणि 2 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मात्र मेन प्रॉब्लेम आहे. कारण की 1 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं, काय लिहायचं, कसं लिहायचं, त्याची मांडणी कशी करायची, इथपासनं आपली सुरुवात असेल. त्याचबरोबर 2 मार्काच्या प्रश्नामध्ये किती लेंथ ठेवायची, त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, हे सगळं आपण जर याचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला ते लिहायला सोपं जाईल. सो द आन्सर्स टू दिस क्वेश्चन्स मीन्स 1 and 2 mark questions is not available anywhere. So you had to search for its answer and represent it in expected manner. म्हणून याची उत्तरं उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तर आपल्या बोर्डाच्या पुस्तकामधनं किंवा नोट्समधनं याची उत्तरं तयार करावी लागतील. ओके, दिस इज अ टिपिकल वर्क. पण हे मात्र अवघड काम होईल, कारण की आता वेळ कमी आपल्याकडे, अभ्यासासाठी वेळ कमी आहे, दिवस कमी राहिलेत, पेपर जवळ आलेत. त्यामुळे तुमचं हे जे टिपिकल काम आहे, तुमच्या डोक्यावर जे आलं होतं आता बोर्डाने ती क्वेश्चन बँक पब्लिश केल्यामुळे, ते थोडंसं कमी करण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. So I am giving you all answers of such questions from question bank in explanation form. आणि म्हणून मग या क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न विचारलेत, 1 मार्कावर आले आणि 2 मार्कावर, त्याचे सगळ्यांचे सोल्युशन मी या ठिकाणी देतोय. आणि ते एक्सपेक्टेड फॉर्ममध्ये, म्हणजे बोर्डात तुम्हाला कसं लिहायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगेल. म्हणजे एक्सप्लेनेशन फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगतोय, एक्सप्लेन करून सांगतोय. ठीक आहे, पण त्याच वेळेस हे पण लक्षात घ्या, सूचना त्यांनी दिली आहे, हे जे प्रश्न दिले आहेत बोर्डाने जी क्वेश्चन बँक पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूचना स्पेशली मेन्शन केली आहे, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. ठीक आहे, सूचना व्यवस्थित सगळ्यांना समजली. आपला मेन प्रॉब्लेम होता 1 मार्क क्वेश्चनचा आन्सर आणि 2 मार्कच्या क्वेश्चनचा आन्सर कसं रिप्रेझेंट करायचं, कुठून मिळवायचं, ते सगळं काम मी करून ठेवलेलं आहे. आणि आता हे जे मी लेक्चर्स या ठिकाणी या आपल्या चॅनलवर टाकेल, त्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते सगळे क्वेश्चन आन्सर्स मिळतील. प्रत्येक चॅप्टरसाठी सेपरेट लेक्चर तयार करतो आहे. ठीक आहे, ओके. वी आर डिस्कसिंग सोल्युशन्स ऑफ बोर्ड्स क्वेश्चन बँक of chapter number 6, superposition of waves. And the first type is very short answer question, means VSA type questions, each carrying 1 mark. ठीक आहे, 1 मार्क असल्यामुळे एका लाईनमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, पण एक्सप्लेन करण्यासाठी मात्र मी एक्सप्लेनेशन जास्त टाकलेलं आहे. लक्ष ठेवा. अ वेव इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन y इज इक्वल टू a sin bx प्लस ct. या प्लसकडे लक्ष ठेवा. Given that constant A, B and C are positive, you can tell in which direction the wave is moving. आता इथे प्लस असल्यामुळे ती असेल निगेटिव्ह एक्स डायरेक्शन जाणारी, हे आपल्याला माहिती आहे. बघा आता, द इक्वेशन ऑफ द वेव ट्रॅव्हलिंग अलॉंग निगेटिव्ह एक्स डायरेक्शन इज. जनरल इक्वेशन हे आपल्याला माहिती आहे, y इज इक्वल टू a sin kx प्लस ओमेगा टी. निगेटिव्ह एक्स डायरेक्शन असेल तर इथे प्लस असतं आणि पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन असेल तर इथे मायनस असतं, हे आपल्याला माहिती आहे. द गिवन इक्वेशन इज इन द सेम फॉर्म, a sin bx प्लस ct. सो ॲज द इक्वेशन मॅचेस वी कॅन से दॅट सो इट रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ वेव ट्रॅव्हलिंग अलॉंग निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. तुम्ही फक्त ट्रॅव्हलिंग अलॉंग निगेटिव्ह एक्स डायरेक्शन जरी लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, वाय वेव मोशन इज डबल पिरियॉडिक किंवा डबली पिरियॉडिक. आता वेव मोशन डबल पिरियॉडिक का बरं असते? पिरियॉडिक मोशन कशाला म्हणतो आपण? अ मोशन विच रिपीट्स आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम, इट इज कॉल्ड पिरियॉडिक विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे. आणि अ मोशन विच रिपीट्स आफ्टर इक्वल डिस्टन्स और
an event which repeats after equal distance is called periodic with respect to space. आता वेव्ह मोशनचा जर आपण विचार केला तर वेव्हचा फॉर्म ठराविक टाईमनंतर पुन्हा पुन्हा रिपीट होतो हे आपल्याला माहिती आहे आणि वेव्हचा फॉर्म ठराविक डिस्टन्सनुसार पण पुन्हा पुन्हा रिपीट होतो हे पण आपल्याला माहिती आहे. म्हणून वेव्ह पिरियॉडिक विथ रिस्पेक्ट टाईम पण आहे, पिरियॉडिक विथ रिस्पेक्ट टू स्पेस पण आहे. बघा काय लिहायचं तुम्हाला. ड्युरिंग वेव्ह मोशन द फॉर्म ऑफ द वेव्ह रिपीट्स आफ्टर इक्वल टाईम, सो इट इज पिरियॉडिक विथ टाईम. ओके. And the form of the wave repeats after equal distance, so it is periodic with space. This shows that wave motion is doubly periodic. It is double periodic phenomena. हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. What is interference of sound waves? साऊंड वेव्हचं इंटरफिरन्स होतं म्हणजे नेमकं काय होतं तर जेव्हा साऊंडचं इंटरफिरन्स होतं तर त्यावेळेस काही वेळेस आपल्याला मोठा आवाज ऐकू येतो, काही वेळेस त्या ठिकाणी कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट झाल्यामुळे छोटा आवाज आपल्याला ऐकू येतो म्हणजे आवाज ऐकूच येत नाही. तर हा जो आवाजामधला चढ उतार असतो त्या सुपरपोजिशन ऑफ वेव्हजमुळे त्याला इंटरफिरन्स म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. सो द एनहॅन्समेंट ऑर कॅन्सलेशन ऑफ द डिस्प्लेसमेंट ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ साऊंड वेव्हज इज कॉल्ड इंटरफिरन्स ऑफ साऊंड वेव्हज. ठीक आहे. एनहॅन्समेंट म्हणजे ॲडिशन आणि कॅन्सलेशन म्हणजे सबट्रॅक्शन. कशाचं तर डिस्प्लेसमेंटचं. बघा दोन वेव्ह जेव्हा फेजमध्ये एकत्र येतील, दोन साऊंडच्या वेव्ह फेजमध्ये एकत्र आल्या तर मोठा आवाज तयार होतो आणि दोन साऊंडच्या वेव्ह जर आउट ऑफ फेज एकत्र आल्या तर आवाज तिथे आपल्याला ऐकू येत नाही कारण की ॲम्प्लिट्यूड सारखी असल्यामुळे रिझल्टंटची ॲम्प्लिट्यूड झिरो होऊन जाते. हे जो आवाजातला चढ उतार आपल्याला जाणवतो बिकॉज ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज याला म्हणायचं इंटरफिरन्स. सेम त्याच प्रकारे बीट्स कशाला म्हणसाल, वॉटर बीट्स. चौथा क्वेश्चन त्यांनी दिला आहे. ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ साऊंड वेव्हज ऑफ सेम ॲम्प्लिट्यूड, कंडिशन लक्ष ठेवा, ऑफ सेम ॲम्प्लिट्यूड अँड हॅव्हिंग स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज द इंटेन्सिटी ऑफ रिझल्टंट व्हॅरी पिरियॉडिकली विथ टाईम कॉल्ड बीट्स. म्हणजे जेव्हा अशा वेव्हज एकत्र येतील सेम ॲम्प्लिट्यूड असणाऱ्या परंतु स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी असणाऱ्या तर तयार होणारा जो आवाज असतो त्या आवाजामध्ये पिरियॉडिकली त्याची इंटेन्सिटी कमी जास्त होते आणि मग त्याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ बीट्स. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता पिरियॉडिक व्हेरिएशन ऑफ इंटेन्सिटी ऑफ साऊंड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ साऊंड वेव्हज ऑफ सेम ॲम्प्लिट्यूड अँड स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज इज कॉल्ड बीट्स. कोणत्याही प्रकारे तुम्ही लिहू शकता. बीट्सची व्याख्या तुम्हाला लिहायची थोडक्यात. व्हॉट आर हार्मोनिक्स? हार्मोनिक्स कशाला म्हणतात ते आपल्याला माहिती आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या ज्या मल्टिपल फ्रिक्वेन्सी असतात, इंटिजर मल्टिपल फ्रिक्वेन्सी असतात त्याला हार्मोनिक्स म्हणतात. The frequencies which are integral multiple of fundamental frequency is called harmonics. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या इंटिग्रल म्हणजे 2 टाइम्स 3 टाइम्स 4 टाइम्स 5 टाइम्स या ज्या फ्रिक्वेन्सी असतात यांना हार्मोनिक्स म्हणायचं. आणि ओव्हरटोन्स कशाला म्हणतात मग? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याचे हार्मोनिक्स तुम्हाला समजले. या हार्मोनिक्सपैकी काही हार्मोनिक्सच फक्त त्या ॲक्च्युअल साऊंडमध्ये प्रेझेंट असतात, त्या व्हायब्रेशनमध्ये प्रेझेंट असतात आणि जे हार्मोनिक्स त्या साऊंडमध्ये प्रेझेंट असतात किंवा त्या व्हायब्रेशनमध्ये प्रेझेंट असतात त्या हार्मोनिक्सला म्हणायचं मग ओव्हरटोन्स. बघा दोज मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच आर ॲक्च्युअली प्रेझेंट इन अ गिव्हन साऊंड आर कॉल्ड ओव्हरटोन्स. ठीक आहे. ओव्हरटोन्स त्यांना म्हणायचं की ज्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या मल्टिपल आहेत पण ॲक्च्युअल व्हायब्रेशनमध्ये प्रेझेंट आहेत. ओके. आता लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आपल्याला माहिती आहे, तेच लॉ विचारलेत. फक्त तिथे क्वेश्चन त्याने असं एकदम शॉर्टकटमध्ये विचारला. स्टेट लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ कोणाचा? लॉ ऑफ लेंथ पेंडुलमचा पण आहे. लॉ ऑफ लेंथ स्ट्रिंगच्या व्हायब्रेशनचा पण आहे. इथे स्ट्रिंगचा, कारण या चॅप्टरमध्ये स्ट्रिंगच्या व्हायब्रेशनचा विचार केला असल्यामुळे तिथे आपण अर्थ काढू शकतो की लॉ ऑफ लेंथ म्हणजे लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आहे, लॉ ऑफ टेन्शन म्हणजे त्या ठिकाणी स्ट्रिंगसाठी आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी क्वेश्चन आहे स्टेट लॉ ऑफ लेंथ. आता लॉ जसा आहे तसंच तुम्हाला लिहायचा असतो. त्यामुळे द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इफ टेन्शन इन द स्ट्रिंग अँड मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. ठीक आहे. सगळ्यांना स्टेटमेंट माहिती आहे त्यामुळे डिस्कशनची काही जास्त आवश्यकता नाही आहे. तसाच लॉ ऑफ टेन्शन आहे. लॉ ऑफ टेन्शनमध्ये काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन, बाकीचे कॉन्स्टंट. द फंडामेंटल इथे फंडामेंटल शब्द महत्त्वाचा आहे बरं. इथे लॉ ऑफ टेन्शनमध्ये लेंथमध्ये पण लॉ ऑफ टेन्शनमध्ये
तुम्ही लिहिता काय लिहिता, तुम्ही द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग शब्द वापरता, पण तिथे फंडामेंटल हा शब्द महत्त्वाचा आहे. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इन द स्ट्रिंग if length of the string and mass per unit length of the string are kept constant. असा लॉ ऑफ टेन्शन आहे. तिसरा आहे लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आठवता का तुम्हाला? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे स्ट्रिंगचा 1/2L अंडर रूटमध्ये T/m. आठवतो? मग त्याच्यावरूनच हे लॉ आहेत सगळे. मग लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी म्हणजे स्मॉल एम, बरोबर आहे. The fundamental frequency of vibrating string is inversely proportional to square root of linear density of vibrating string पाहिजे. Vibrating string linear density is directly proportional to square root of linear density if vibrating length and tension in the string are kept constant. ओके. त्यानंतर व्हॉट इज रेझोनन्स. रेझोनन्स हा काय कॉन्सेप्ट आहे ती विचारलंय. आपल्याला माहिती आहे फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन आणि रेझोनन्स हे 3 कॉन्सेप्ट आहेत. फ्री व्हायब्रेशनमध्ये काय करतो आपण, त्या बॉडीला डिस्प्लेस करतो आणि सोडून देतो, ती व्हायब्रेट होते. ती बॉडी व्हायब्रेट होतं आणि तिच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होते, त्याला आपण फ्री व्हायब्रेशन म्हटलं होतं. नंतर त्याच बॉडीवर जर आपण एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स अप्लाय केला तर ती बॉडी एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सच्या सहाय्याने व्हायब्रेट व्हायला लागते आणि त्याला म्हटलं होतं आपण मग फोर्स व्हायब्रेशन, कारण की बॉडी वेगळ्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होते नॅचरल फ्रिक्वेन्सीपेक्षा, म्हणून त्याला फोर्स व्हायब्रेशन म्हणायचं. आणि रेझोनन्स काय होतं, जर आपण एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी जर सारखी ठेवली तर आणि त्या बॉडीला जर व्हायब्रेट केलं त्या फ्रिक्वेन्सीनी म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सीनीच एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सच्या साहाय्याने, तर ती बॉडी मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होते आणि त्याला आपण रेझोनन्स असं म्हणतो. मग फोर्स व्हायब्रेशन आणि रेझोनन्स दोन्ही कॉन्सेप्ट त्यांनी विचारलेले आहेत. दोन्ही कॉन्सेप्टचे उत्तर मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. बघा काय म्हटलं त्याचा आन्सर. रेझोनन्स. व्हॉट इज रेझोनन्स? व्हेन अ बॉडी इज अलाउड टू व्हायब्रेट विथ अ फ्रिक्वेन्सी इक्वल टू नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी देन इट व्हायब्रेट्स विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड कॉल्ड रेझोनन्स. ठीक आहे. आणि फोर्स व्हायब्रेशन कशाला म्हणायचं? व्हेन द बॉडी इज अलाउड टू व्हायब्रेट विथ अ फ्रिक्वेन्सी अदर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ बॉडी देन इट इज कॉल्ड फोर्स व्हायब्रेशन. आता फोर्स व्हायब्रेशनची ॲम्प्लिट्यूड ही कोणावर डिपेंड असते? तर ती डिपेंड असते त्या डिफरन्सवर. कोणत्या डिफरन्सवर? तर बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे? डिफरन्स जर जास्त असेल तर बॉडीची ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन कमी असते आणि तो डिफरन्स जर कमी केला आपण तर बॉडीची ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन वाढत जाईल. डिफरन्स 0 केला तर ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन मॅक्झिमम होईल आणि डिफरन्स 0 झाला म्हणजे एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि बॉडीची फ्रिक्वेन्सी सारखी झाली, नॅचरल फ्रिक्वेन्सी एवढी झाली, त्यामुळे तिथे रेझोनन्स होईल. ओके. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला माहिती आहेत, मुद्दाम मी तुम्हाला रिकॉल करून दिले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 हे एक न्यूमरिकल आहे. साहजिकच एका मार्कासाठी आहे त्यामुळे एवढी लेंथ त्या न्यूमरिकलची नसेल. तुम्हाला समजावं यासाठी मी तुम्हाला ते व्यवस्थित सोडवून दिलेलं आहे. अ व्हायोलिन स्ट्रिंग व्हायब्रेट्स विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 510 हर्ट्स. त्या स्ट्रिंगची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेली आपल्याला 510 हर्ट्स. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन. आता व्हायब्रेट होणाऱ्या वायरचा जर विचार केला तर त्या व्हायब्रेशनमध्ये ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात आणि ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असल्यामुळे फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे कोण असेल? सेकंड हार्मोनिक. बरोबर आहे. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे सेकंड हार्मोनिक असेल आणि म्हणून मग सेकंड हार्मोनिक्सची फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे. सो फॉर व्हायब्रेटिंग स्ट्रिंग ऑफ व्हायोलिन फर्स्ट ओव्हरटोन मीन्स सेकंड हार्मोनिक. सो फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन is 2 times n fundamental, so 2 times n1, so 2 times 510 means 1020 hertz. मग तुम्ही डायरेक्ट एवढं जरी लिहिलं तर फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन इज इक्वल टू 2 times n1 इज इक्वल टू 1020 hertz, तरी तुम्हाला 1 मार्क मिळेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. अ स्ट्रिंग 1 meter लॉंग इज फिक्स ॲट वन एंड. त्या दोऱ्याला आपण एका एंडला बांधलं. द अदर एंड इज मूव्ह अप अँड डाऊन विथ अ फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स. दुसऱ्या टोकाला मात्र आपण वर खाली करतोय आणि त्या वर खाली करण्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 20 हर्ट्स आहे. ड्यू टू दिस अ स्टेशनरी वेव्ह विथ 4 कंप्लीट लूप्स गेट प्रोड्यूस ऑन द स्ट्रिंग. आणि याच्यामुळे
त्या ठिकाणी 4 लूप्स तयार होत आहेत त्या दोऱ्यामध्ये स्टेशनरी वेव्हचे. फाइंड द स्पीड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच प्रोड्युसेस द स्टेशनरी वेव्ह, की ज्या वेव्हमुळे स्टेशनरी वेव्ह तयार झाली तिचा स्पीड आपल्याला काढायचा आहे. आणि तिथे त्यांनी एक कंडिशन दिली आहे, नोट रिमेंबर दॅट मुव्हिंग एंड इज अँटीनोड. मुव्हिंग एंडला अँटीनोड तयार होईल असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, असू द्या. 4 लूप कंप्लीट तयार होतात असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला. त्यामुळे नंबर ऑफ लूपची संख्या घेतली आपण 4. किती फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट करतोय आपण त्या दोराला? 20 हर्ट्सनी, म्हणून एन घेतलं 20 हर्ट्स. दोराची लांबी किती आहे? द स्ट्रिंग इज 1 मीटर लॉंग, सो एल इज 1 मीटर. आणि आपल्याला त्या ठिकाणी जी वेव्ह तयार होईल, ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार होईल, त्या ट्रान्सव्हर्स वेव्हची वेलॉसिटी काढायची आहे, म्हणजे √T/m ची किंमत आपल्याला शोधायची आहे. कारण की वेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्हचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, √T/m असतो. सो वेन P loops get formed along length of the string, its frequency is, फॉर्म्युला आहे आपल्याकडे n इज इक्वल टू P/2L √T/m. बट √T/m म्हणजेच वेलॉसिटी ऑफ वेव्ह, म्हणजेच फॉर्म्युला आहे आपल्याकडे n इज इक्वल टू P/2L इंटू वेलॉसिटी ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सो वेलॉसिटी इज इक्वल टू n इंटू 2L अपॉन P. n इज 20 इंटू 2 इंटू 1 अपॉन P. P इज 4. सो वेलॉसिटी इज 10 मीटर पर सेकंड. ओके, सो देअरफॉर वेलॉसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज 10 मीटर पर सेकंड. आता याच्यानंतरचा टाईप येतो शॉर्ट आन्सर टाईप 1, म्हणजे ज्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा असेल. द फर्स्ट क्वेश्चन ऑफ SA1 टाईप कॅरिंग 2 मार्क. काय म्हटलं बघा, फॉर अ स्टेशनरी वेव्ह सेटअप इन अ स्ट्रिंग हॅव्हिंग बोथ एंड फिक्स, दोन्ही एंडनी फिक्स असणाऱ्या स्ट्रिंगमध्ये स्टेशनरी वेव्ह त्या ठिकाणी आपण तयार करतोय. व्हॉट इज द रेशो ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी टू द थर्ड हार्मोनिक. तर त्या वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि थर्ड हार्मोनिक यांच्यामध्ये काय रेशो असेल? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते? 1/2L √T/m. आणि थर्ड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी काय येईल? हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी येईल 3 टाइम्स n फंडामेंटल. सो फॉर्म्युला होईल आपला जो 3/2L √T/m. आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि थर्ड हार्मोनिक यांच्यामधला रेशो काढायचा आहे. रेशो काढला आपण, तो आला 1/3. सो रेशो इज 1:3. सेकंड क्वेश्चन इज 2 मार्कासाठी, त्यामुळे तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल. हां, व्हॉट आर स्टेशनरी वेव्हज, वाय आर दे कॉल्ड स्टेशनरी वेव्हज. स्टेशनरी वेव्हज काय असतात आणि त्यांना स्टेशनरी वेव्ह का म्हणतात? ओके, दोन्ही पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. पहिले आपण लिहितोय व्हॉट आर स्टेशनरी वेव्हज. व्हेन 2 आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हज ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन इंटरफिअर विथ इच अदर, सो the resultant wave obtained in the form of loops is called stationary wave. स्टेशनरी वेव्हची सरळ सरळ व्याख्या लिहून टाकायची. आणि दुसरा पार्ट काय? वाय आर दे कॉल्ड स्टेशनरी. त्यांना स्टेशनरी का म्हणतात? द वेलॉसिटी ऑफ स्टेशनरी वेव्ह इज 0, मीन्स इट कॅन नॉट मूव्ह इन एनी डायरेक्शन अँड कॅन नॉट ट्रान्सफर एनर्जी, सो इट इज कॉल्ड स्टेशनरी. ठीक आहे, म्हणून त्याला स्टेशनरी म्हणायचं. त्यानंतर एक डिफरन्स विचारला आहे क्वेश्चन नंबर 3, डिस्टिंग्विश बिटवीन हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. 2 मार्कासाठी असल्यामुळे फक्त 2च पॉईंट ऑफ डिफरन्स तुम्हाला लिहायचे आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. मग हार्मोनिक्स कशाला म्हणतो आपण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इट्स इंटिग्रल मल्टिपल आर कॉल्ड हार्मोनिक्स, हे आपल्याला माहिती आहे. आणि ओव्हरटोन्स कशाला म्हणतो? तर ओव्हरटोन्स म्हणजे काय असतात? ज्या फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या मल्टिपल आहेत आणि ॲक्च्युअली प्रेझेंट आहेत त्या व्हायब्रेशनमध्ये, त्यांना आपण ओव्हरटोन्स म्हणतो. So integral multiple of fundamental frequencies which are present in the vibration are called overtones. आता harmonics, all harmonics may or may not be present in the vibration. सगळ्याच्या सगळ्या हार्मोनिक्स त्या व्हायब्रेशनमध्ये असतीलच असं काही आवश्यक नाही, पण मात्र सगळे ओव्हरटोन त्या ठिकाणी व्हायब्रेशनमध्ये प्रेझेंट असतात, कारण की जे प्रेझेंट असतात त्यांनाच ओव्हरटोन म्हणतात. सो ऑल ओव्हरटोन्स आर प्रेझेंट इन द व्हायब्रेशन. अशी 2 पॉईंट ऑफ डिफरन्स तुम्हाला टाकता येतील. द फोर्थ क्वेश्चन ऑन SA1 टाईप, स्टेट एनी 4 अप्लिकेशन्स ऑफ बीट्स. बीट्सचे 4 अप्लिकेशन तुम्हाला लिहायचे आहेत. तो अप्लिकेशन ऑफ बीट्स आर टू ट्यून द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटला ट्यून करण्यासाठी बीट्सचा वापर करता येतो. रडारमध्ये वापर करतात, सोनोग्राफीमध्ये वापर करतात, सोनार सिस्टीममध्ये पण याचा वापर करतात, आणि अननोन फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करण्यासाठी पण याचा वापर केला जातो. 4 कोणतेही लिहायचे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5, प्रूव्ह दॅट पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ऑफ लेंथ 2L.
ओपन ॲट बोथ एंडचा पाईप आहे की ज्याची लेंथ ट्वाइस एल आहे, हॅज सेम फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ॲज अनदर पाईप ऑफ क्लोज ॲट वन एंड ऑफ लेंथ एल. तर त्या ओपन ॲट बोथ एंड पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी की ज्याची लेंथ ट्वाइस एल आहे ती असेल एल एवढ्या लांबीचा क्लोज ॲट वन एंडचा जो पाईप आहे त्याच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एवढी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग बघा आता, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड इज एन फंडामेंटल ओपन इज इक्वल टू व्ही अपॉन ट्वाइस एल आहे, बरोबर. पण ओपन पाईपची लेंथ किती दिलेली आहे, ट्वाइस एल दिलेली आहे. सो एन फंडामेंटल ओपन इज इक्वल टू व्ही अपॉन 4L. ठीक आहे, एलच्या ऐवजी ट्वाइस एल टाकलं, सो 4L. त्यानंतर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ पाईप क्लोज ॲट वन एंड इज, सो एन फंडामेंटल ऑफ क्लोज इज इक्वल टू व्ही अपॉन 4L असा फॉर्म्युला आहे. पण त्या क्लोज पाईपची लेंथ किती आहे, कॅपिटल एल एवढी आहे, म्हणून तो फॉर्म्युला झाला आपला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईपचा व्ही अपॉन 4L. दोन्ही सारखे आहेत. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इट इज क्लिअर दॅट fundamental frequency of pipe open at both ends of length twice L is same as fundamental frequency of pipe close at one end of length L. ठीक आहे, हा ऑब्जेक्टिव्हसाठी पण लक्षात ठेवा हा पॉईंट. द सिक्स्थ क्वेश्चन ऑफ SA1 टाईप, हाऊ द फ्रिक्वेन्सी ऑफ वायर इज अफेक्टेड इफ लोड इज फुल्ली इमर्स इन वॉटर. जर आपण त्या वायरला अटॅच केलेलं लोड पूर्णपणे पाण्यामध्ये बुडवलं तर त्या वायरच्या फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशनवर काय इफेक्ट होईल ते त्यांनी आपल्याला विचारलं आहे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, तर त्या ठिकाणी एन इज इक्वल टू पी अपॉन ट्वाइस एल अंडर रूट टी बाय एम, वेअर पी इज नंबर ऑफ लूप्स, एल इज व्हायब्रेटिंग लेंथ, टी म्हणजे टेन्शन इन द वायर आणि एम म्हणजे लिनियर डेन्सिटी ऑफ द वायर. लेट T1 बी द टेन्शन वेन लोड इज इन एअर. समजा लटकवलेला लोड हा हवेमध्ये लटकतोय तर त्यावेळेस टेन्शन समजा T1 आहे, तर त्या ठिकाणी एअरमध्ये फ्रिक्वेन्सी किती होईल त्या वायरची, लोड एअरमध्ये असताना फ्रिक्वेन्सी किती होईल, तर पी अपॉन ट्वाइस एल अंडर रूट T1 अपॉन एम. लेट T2 बी द टेन्शन वेन लोड इज इमर्स इन वॉटर. समजा तो लोड आपण पाण्यामध्ये पूर्णपणे बुडवला तर त्यावेळेस समजा टेन्शन समजा T2 झालं. देन फ्रिक्वेन्सी बिकम्स फ्रिक्वेन्सी इन वॉटर, म्हणजे लोड जेव्हा वॉटरमध्ये असेल तेव्हाची त्या वायरची फ्रिक्वेन्सी पी अपॉन ट्वाइस एल अंडर रूटमध्ये T2 अपॉन T1. पण आता मला सांगा, हवेमध्ये लटकणाऱ्या वेट आणि तेच वेट पाण्यामध्ये जर आपण लटकवलं तर कोणतं वेट जास्त असेल, हवेमध्ये लटकलेलं. सो T1 इज ग्रेटर दॅन T2. सो ॲज T1 इज ग्रेटर दॅन T2, बाकी सगळे सारखेच आहेत, बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत, म्हणून मग आपल्याला काय म्हणता येईल, T1 जर T2पेक्षा मोठा आहे तर एअरमध्ये जेव्हा ते लोड लटकवलेलं असेल तेव्हाची फ्रिक्वेन्सी ही वॉटरमध्ये लटकवलेल्या लोडपेक्षा जास्त असेल. दिस शोज दॅट if the load is immersed in water frequency of wire decreases. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या लोडला पाण्यामध्ये बुडवसाल तेव्हा टेन्शन कमी होईल, टेन्शन कमी झाल्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी पण कमी होईल. अँड द लास्ट एक्झाम्पल ऑफ SA1 टाईप काय म्हटलं बघा एक्झाम्पलमध्ये, अ सोनोमीटर वायर ऑफ लेंथ 1 मीटर इज स्ट्रेच्ड बाय अ वेट ऑफ 10 किलोग्रॅम. सोनोमीटर वायरची लांबी दिली 1 मीटर, अटॅच केलेला लोड दिला 10 किलोग्रॅम. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज 100 हर्ट्स. त्या वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्स दिलेली आहे. डिटरमाइन लिनियर डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ द वायर. लिनियर डेन्सिटी म्हणजे स्मॉल एम तुम्हाला काढायचं आहे. एल इज गिवन 1 मीटर, टी इज गिवन 10 किलोग्रॅम. 10 किलोग्रॅम म्हणजेच 10 × 9.8 न्यूटन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज गिवन 100 हर्ट्स, म्हणजे एन फंडामेंटल 100. आपल्याला लिनियर डेन्सिटी काढायची म्हणजे स्मॉल एम काढायचं आहे. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एन फंडामेंटल इज इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस एल अंडर रूट टी बाय स्मॉल एम. सो एन फंडामेंटल आहे 100 टू एल आहे 1 मीटर, टेन्शन आहे 10 × 9.8 आणि स्मॉल एम आपल्याला शोधायचा आहे. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. 100 म्हणजे 10⁻², 10⁻²चा स्क्वेअर होईल 10⁻⁴. हा 1/2 होता, 1/2चा स्क्वेअर झाला 1/4 आणि हे स्क्वेअर रूट चाललं गेलं, म्हणजे आपल्या जोर आला 10 × 9.8 अपॉन एम. सो एम विल बी 9.8 × 10 म्हणजे 98. 98 अपॉन 4 × 10⁻⁴. 98 अपॉन 4 इट इज 24.5 × 10⁻⁴, म्हणजेच 2.45 × 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर ही आपल्याला मिळाली लिनियर डेन्सिटी. ठीक आहे, ओके.